Yesterday I taught you negations of compound statements. हे कसं बनवायचं आपण बघितलं. आता लॉजिकचं एक पुढचं कंटेंट घेतो, दॅट इज अ ड्युएल स्टेटमेंट ऑर ड्युएलिटी. ड्युएलिटी ड्युएलिटी म्हणजे असं आपण सोप्या भाषेत बोलू डबल रोल. डबल रोल ऐकलं ना, तर त्याला म्हणतात ड्युएल असणे, ड्युएल नेचर असणे, सारखं सारखं नेचर असणे, सारखं सारखं दिसणे. मग काय असते ऐका. आता स्टेटमेंट पॅटर्न तर बघूनच राहतो. समजा मी ए आणि बी दोन स्टेटमेंट पॅटर्न घेतले. ओके, त्याच्यात अँड आहे, आर आहे, ठीक आहे. एक दोन नवीन सिम्बॉल घेतो. टी म्हणजे टॉटॉलॉजी आणि सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन, असे दोन नवीन सिम्बॉल घेतो. एखादा स्टेटमेंट पॅटर्नचा पुरा टी 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 येते की नाही. समजा हे स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि याचा उत्तर समजा पुरा टी 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 आला, तर यालेच मी टॉटॉलॉजी म्हणेन. आणि याचा आन्सर समजा सी एफ 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 आला, तर यालेच मी कॉन्ट्राडिक्शन म्हणेन. अशा प्रकारचे हे दोन सिम्बॉल मी थोडेसे बनवतो. ओके, टी म्हणजे टॉटॉलॉजी, सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन. ऐका. आता एखाद्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये अँड, आर, सी, टी असतील तर ऐका, तुम्ही काय कराल. एखादा स्टेटमेंट हे वाला आहे समजा, तर याच्यात अँड आणि आर आहे की नाही. एकदम सिंपल शिकवतो. ड्युएल नेचर असणे म्हणजे खूप सिंपल असते. अँडला तुम्ही आर शी रिप्लेस करा, अँडला आर शी रिप्लेस करा आणि आरला अँड शी रिप्लेस करा. दॅट्स ऑल. हे पहिला बदल. काय म्हटलं मी, हे एखादा स्टेटमेंट दिलं असलं तर त्याच्यात काय बदल करा. अँडच्या जागेवर आर करा, आरच्या जागेवर अँड करा. पहिला बदल. आणि हे जे स्टेटमेंट बनते दॅट इज कॉल्ड ड्युएल स्टेटमेंट. ड्युएल स्टेटमेंट. ओके. दुसरा बदल. पहिला बदल काय सांगितलं, अँडच्या जागेवर आर, आरच्या जागेवर अँड. आता दुसरा बदल, दोनच बदल आहे, जास्त नाही. टीच्या जागेवर सी, सीच्या जागेवर टी. बस झालं. ऐका, याच्यात करतो मी. याचा ड्युएल स्टेटमेंट, याचा ड्युएल म्हणजे डुप्लिकेट. ड्युएल स्टेटमेंट इज, ऐका काय काय बदल सांगितलं. अँडच्या जागेवर आर, आरच्या जागेवर अँड. पहिला बदल. दुसरा बदल, टीच्या जागेवर सी, सीच्या जागेवर टी. पहा मी लिहितो, हे टी आहे ना, टी म्हणजे टॉटॉलॉजी. हे तुमच्यासाठी नवीन अक्षर आहे. ओके, सो टी म्हणजे टॉटॉलॉजी. इट इज सी लिहा. अँडच्या जागेवर आर लिहा. हे राहू द्या, मायनस नाही बदलायचा. आणि आरच्या जागेवर अँड लिहा. दॅट्स ऑल. काही खूप मोठा आयटम नाही आहे. लॉजिकमध्ये सर्वात इझी आयटम आज शिकून राहिलो. सगळ्यात इझी आयटम लॉजिकचा आज शिकून राहिलो. ओके, बघा. टू कंपाऊंड स्टेटमेंट्स ए अँड बी आर सेड टू बी ड्युएल्स ऑफ ईच अदर. टू कंपाऊंड स्टेटमेंट्स ए अँड बी आर सेड टू बी ड्युएल्स. दोन्ही एकमेकांचे ड्युएल बनतात तेव्हा if one can be obtained by replacing and r by and, r च्या जागेवर and लिहिणे, and by r, and च्या जागेवर r लिहिणे, r च्या जागेवर and लिहिणे, and च्या जागेवर r लिहिणे. आणखी t च्या जागेवर c, t by c and c by t. t आणि c चे सिम्बॉल नवीन शिकवले नाही मला, तर t is replaced by c and c is replaced by t. तर मेन दोनच बदल आहे. ऐकलं का तुम्ही. अँड च्या जागेवर आर, आर च्या जागेवर अँड झाला एक मेन बदल. ठीक आहे. आणि टी च्या जागेवर सी, सी च्या जागेवर टी. याच्यात ठीक आहे, एकच बदल. तर दोन बदल जर केले तुम्ही तर बनणारा जो स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट पॅटर्न, दॅट इज कॉल्ड ड्युएल ऑफ दिस स्टेटमेंट. ड्युएल ऑफ दिस गिवन स्टेटमेंट. तसं तर बघितलं तर दोन्ही एकमेकांचे ड्युएल आहे.
ड्युएल बनवायची पद्धत म्हणजे खूप इझी. काय पद्धत आहे? दोन रिप्लेसमेंट लक्षात ठेवा. डेफिनेशनचं मला कामही नाही. दोन अँडच्या जागेवर आर लिहिणे, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये अँडच्या जागेवर आरच्या जागेवर अँड. पहिला बदल पाहून घ्या. ठीक आहे, इथेही पाहून घ्या. अँडच्या जागेवर आरच्या जागेवर अँड. पहिला बदल. दुसरा बदल, टीच्या जागेवर सीच्या जागेवर टी. झाला खरं. इथं टी वगैरे नाही आहे, इथं होतं तर सी. That's all, and this statement is called dual of this. This statement is called dual of this. It is very easy. समजले का? आणि दोन्ही एकमेकांची ड्युएल आहे. तुम्ही जर याचा ड्युएल बनवायला गेले तर बोला आरच्या जागेवर अँडच्या जागेवर आर. हे झालं. हे जर प्रश्न असता माझा तर याचा ड्युएल हे बनते. पाहून घ्या. हे जर प्रश्न राहिला असतं तर याचा ड्युएल हे बनते. पाहून घ्या. बोला टीच्या जागी सीच्या जागी टी होईल नाही, सीच्या जागी डी लिहा लागेल तुम्हाला, आरच्या जागी अँड लिहा लागेल, अँडच्या जागी आर लिहा लागेल. दॅट्स ऑल. तसं दोन्ही एकमेकांचे ड्युएल बनतात. दोन्ही एकमेकांचे ड्युएल बनतात. आणखी प्रॉब्लेम घेतो मी. Pn minus Q minus Q or P and Q. R minus R. खूप इझी आहे. याच्यात काही दम नाही. किती मोठा असो स्टेटमेंट त्याला काही घेण देण नाही. तो बोलो गिवन ड्युअल स्टेट देयरफॉर ड्युअल स्टेटमेंट. तुम्हाला ड्युअल स्टेटमेंट लिहायचं आहे. इज काय करायचं? दोन बदल लक्षात ठेवा. हेच या डेफिनेशन मध्ये लिहिलं आहे. अँडच्या जागेवर आरच्या जागेवर अँड. पहिला बदल. आणि दुसरा बदल काय सांगितलं? टीच्या जागेवर सीच्या जागेवर टी. बाकी कोणतेही सिम्बॉल आले तर त्याचं काही घेणं देणं नाही. मायनस आला तरी बदलू नका. मायनसचा प्लस नाही करायचा. ठीक आहे. या इकडे पहा, एकदम सिंपल आहे. कोणतंही काही आपल्याला पाठ भरून ठेवायचं नाही. आरच्या जागेवर अँडच्या जागेवर आर. मायनस बदलायचा नाही. आरच्या जागेवर अँडच्या जागेवर आर. ओके. आरच्या जागेवर अँड. That's all. मायनस बदलू नये. स्ट्रिक्टली सांगतो. And this is called dual of this given statement. Dual of given statement. आणि दोन्ही एकमेकांचे ड्युएल आहे सांगितलं आहे तुम्हाला. इट इज व्हेरी इझी. याच्यापेक्षा इझी काहीच नाही आपल्याला. ओके. पी आर सी and R and minus R and T. ठीक आहे. तर बघा, ड्युएल बनवासाठी दोन गोष्टी सांगून राहिलो वारंवार. अँडच्या जागेवर आर बदलणे, अँड आरच्या जागेवर अँड बदलणे. एक बदल. दुसरा टीच्या जागेवर सी बदलणे, सीच्या जागेवर टी. ठीक आहे. या बदला. चला पी वगैरे नाही. आरच्या जागेवर अँड, सीच्या जागेवर टी. ओके. अँडच्या जागेवर आर, मायनस आर राहू द्या. अँडच्या जागेवर आर, टीच्या जागेवर सी. दिस इज कॉल्ड ड्युएल ऑफ दिस स्टेटमेंट अँड दिस इज कॉल्ड ड्युएल ऑफ दिस स्टेटमेंट. दोन्ही एकामेकांचे ड्युएल बनतात. ओके. तर अशा पद्धतीने आहे. आणखी पहा. minus of P or Q is equivalent to minus P and minus P. तसं हे डी मॉर्गन्स लॉ आहे. ओके. मी काय करतो? मला जेवढा आदेश आहे तेवढं करतो. आरच्या जागे अँडच्या जागे आर. पहिला बदल.
टी च्या जागी सी च्या जागी टी, दुसरा बदल. ठीक आहे, करा. इक्विव्हॅलेंट असो, इम्प्लाइज असो, कोणतेही सिम्बॉल दुसरे असो, मायनस असो, यांना बदलू नये. चला या, मग मायनस आर च्या जागेवर अँड लिहा. इक्विव्हॅलेंट टू मायनस पी, अँड च्या जागेवर आर लिहा. दॅट्स ऑल. एवढं सोपं तर भूतो न भविष्यती असा वाला टॉपिक आहे आजचा. एवढं इझी कधीही बघितलं नाही आणि बघणारे नाही. 12वी लेवलवर असे प्रॉब्लेम बिलकुल राहील तर मग तो झाला. तरी पण आपल्या सिलेबसचा भाग आहे. हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन किंवा स्मॉल टाईप ऑफ क्वेश्चन मध्ये 1 मार्क क्वेश्चन किंवा 2 मार्क क्वेश्चन मध्ये विचारला जाऊ शकते. म्हणून खूपच सोपं आहे, बघितलं ना. आणि एक गोष्ट आणखीन ऑब्झर्व करा, हे डी मॉर्गन्स लॉ होतं आपलं, थेरम मध्ये शिकवलं आहे. आणि ही डी मॉर्गन्स लॉ होतं, 2 आहे. समजलं का? दोन्ही लॉ आहे. म्हणून एका लॉचा ड्युएल दुसरा लॉ बनते. आणि याचा ड्युएल पाहिला तर बोलो अँड च्या जागेवर आर च्या जागेवर अँड. दोन्ही एकामेकांचे ड्युएल तर बनतातच, बिलकुल बिंदास. आपण थेरम मध्ये हे दोन्ही लॉ म्हणून डी मॉर्गन्स लॉ बघितले आहे. ओके, तर दोन्ही एक लॉ असलं तर दुसरे लॉ नक्कीच राहते. आणखीन पहा समजून मला मस्त. पी आर क्यू अँड आर इज इक्विव्हॅलेंट टू पी आर क्यू अँड पी आर आर. ओके, चला पहा. तर चुपचाप ड्युएल बनवा. ड्युएलसाठी ड्युएलचा अर्थ 2 होते, मग 2च काम करायचे. अँड च्या जागी आर च्या जागी अँड, पहिला काम. दुसरा काम टी च्या जागी सी च्या जागी टी. सी टी असले तर करा, नाही तर काही इलाज नाही. याच्यात नाही आहे. फक्त अँड च्या जागी आर लिहा, आर च्या जागी अँड. याला उलट करा. याचा आरचा अँड करा, याचा अँडचा आर करा, याचाही अँड करा. दॅट्स ऑल. आता यू ऑब्झर्व इट. हे तर सोपं आहे. याचा ड्युएल हे, याचा ड्युएल हे. ओके, मग काय होते ऐका. तर हे जे आहे हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. आपल्या थेरम मध्ये झालेलं आहे. आणि दोन्ही आहे थेरम, दोन्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, फर्स्ट अँड सेकंड. म्हटलं का? तर एक थेरम असलं, माझं म्हणणं काय आहे, एक थेरम असलं म्हणजे फॉर्म्युला असलं तर त्याचा ड्युएल सुद्धा त्याचा जोडीदार फॉर्म्युला असते त्याच कॅटेगरीचा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणून आहे हे दोघंही. हे दोघंही डी मॉर्गन लॉ म्हणून आहे. एक जर थेरम असलं तर दुसरा जो बनते ड्युएल त्याचा, तो सुद्धा त्याचा जोडीदार थेरम असते. हे स्पेशलिटी आहे ड्युएलची. तुम्ही कोणतेही बनवा असेल तर असं बनवता येईल. एखादा आणखी घेता येईल. समजा पी आर क्यू आर आर इज इक्विव्हॅलेंट टू पी आर क्यू आर आर. आता हे सर्व थेरम आपण थेरम मध्ये प्रूव्ह केलेले आहे ट्रूथ टेबल मध्ये. फक्त ड्युएल लिहायचा आहे म्हणून काही हे नाही. याला ड्युएल स्टेटमेंट म्हणता येते, ड्युएल इक्विव्हॅलेन्स म्हणता येते. इक्विव्हॅलेंट असल्यामुळे याला असं लिहिता येते. ड्युएल इक्विव्हॅलेन्स इज हे अँड आर 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 आहे. आर च्या जागेवर चुपचाप अँड लिहा. आर च्या जागेवर अँड लिहा. दॅट्स ऑल. आणि लक्षात ठेवा हे दोन्ही मी थेरम मध्ये प्रूव्ह केले आहे. यांना असोसिएटिव्ह लॉज म्हणून बोलतो. दोन्ही असोसिएटिव्ह लॉ आहे, एक फर्स्ट आणि सेकंड. ठीक आहे. हे दोन्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. म्हणजेच एक थेरम असलं तर दुसरा सुद्धा थेरमचा दुसरा पार्ट बनते. बिलकुल दुसरे थेरम बनते. एक फॉर्म्युला असलं तर दुसरे फॉर्म्युला बनते. थेरम म्हणजे फॉर्म्युलेच होय. तर हे दिस इज अ स्पेशलिटी ऑफ ड्युएल. आणखीन बघा. Vinay is studious and Akshay is lazy.
बोला या सेंटेन्सच्या अर्थामध्ये काही दम नाही. अँडचं तुम्ही चुपचाप आर करा. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये पहा तर याचा ड्युएल काय बनते. ड्युएल विनय इज स्टुडियस. मदतदार नाव फक्त काहीच नाही करायचं. आपल्याला मी दोनच बदल सांगितले आहे. अँडच्या जागी आर, आरच्या जागी अँड पहिला. दुसरा बदल टीच्या जागी सी, सीच्या जागी टी. बाकी कोणताही सेंटेन्स हे बदलायचं नाही आणि पी क्यू आर स्टेटमेंट हे बदलायचे नाही. हे बघा आपल्याला फक्त एवढंच लिहायचं आहे. राणी इज स्पोर्ट्समॅन और माधुरी हैज कर्ली हेयर्स. ठीक आहे. तर इथं आर आलेला आहे. माझा इंटरेस्ट या आर मध्ये आहे. तर लिहितो राणी इज स्पोर्ट्समॅन अँड लिहा राणीमध्ये. अँडच्या जागी आर, आरच्या जागी अँड. हे मेन बदल आहे पहिला. दुसरा बदल आहे टीच्या जागी सी, सीच्या जागी टी. माधुरी हैज कर्ली हेयर. तर याच्यापेक्षा इझी टॉपिक मला नाही वाटत आपल्या 12वीत कुठंतरी सापडणार आहे. तर ड्युएलिटी म्हणजे डुप्लिकेट विकणं लय सोपं असते की नाही. डुप्लिकेट माल, तसंच हे आपलं डुप्लिकेट माणूस आहे. ठीक आहे. तर हे इथं संपते. आता पुढे काही प्रॉब्लेम दुसरे घेतो ते. तसं पूर्ण चॅप्टर लॉजिक आपलं सोपंच आहे. आणखी पहा सोप्याची श्रृंखलामध्ये तुम्हाला आणखी एक प्रॉब्लेम. ए सेट इज गिवन कंटेनिंग एलिमेंट्स 3, 5, 7, 9, 11, 12. नाव प्रश्न विचारला आहे. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. काही 4 स्टेटमेंट सध्या लिहिले आहेत. बघा हे काल सिम्बॉल शिकवला आहे. देअर एक्झिस्ट आणि हे वाला सिम्बॉल आहे फॉर ऑल. फॉर ऑल म्हणजे सर्वच. देअर एक्झिस्टचा अर्थ काय होते. समजा स्टेटमेंट बनवले देअर एक्झिस्ट म्हणजे फ्यू एलिमेंट साठी येते. देअर एक्झिस्ट हे शब्द देअर एक्झिस्ट, देअर एक्झिस्ट few boys in your class or few students in your class who are scholar. सर्वचे सर्व स्कॉलर राहत नाही. तर हे देअर एक्झिस्ट शब्द जो येते तो फ्यू एटम्स साठी येते. फ्यू. तर देअर एक्झिस्टचा अर्थ आहे फ्यू. लिटी काही एलिमेंट्स. ठीक आहे. आणि फॉर ऑलचा अर्थ तर ऑलच आहे. प्रश्नच नाही. ऐका देअर एक्झिस्ट ए सेट इज गिवन आणि आता काही स्टेटमेंट दिले आहे आपल्याला. यांच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहायच्या आहे. बस ट्रू आहे की फॉल्स आहे. ट्रूथ व्हॅल्यू एवढंच लिहायचं आहे. बाकी काही आन्सर नाही. हे प्रश्न आहे हे उत्तर. आता ऐका देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए. या एलिमेंट्सला एक्स बोला. एक्स इज इक्वल टू 3, एक्स इज इक्वल टू 5 असे हे सर्व एलिमेंट्स आहेत. such that x minus 8 is equal to 1. काय अर्थ आहे. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए. ए सेट मध्ये कोणता तरी एलिमेंट राहील जो या इक्वेशनला ट्रू बनवणार. बोला बोला x minus 8 is equal to 1. तर याला जर सोडवलं तर x is equal to 9 होते. किंवा x च्या जागेवर 9 पुट केलं इथं तर 9 minus 8 1 is equal to 1 होते. तो बोला बोला x is equal to 9 आपल्या a मध्ये होईल की नाही. माझं म्हणणं काय देअर एक्झिस्ट x बिलॉंग टू a. असा एखादा एलिमेंट असतील a मध्ये जो याले ट्रू बनवते. असं एखादा एलिमेंट असतील. देअर एक्झिस्ट म्हणजे एखादा कमीत कमी एखादा एलिमेंट असतील जो याले ट्रू बनवते. बोला बोला 9 पुट केलं x च्या जागेवर तर 1 is equal to 1 ट्रू बनवते. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू p बनणार. काऊन की एखादा x सापडला याच्यात या सेट मध्ये असलं पाहिजे x बिलॉंग टू. आता दुसरं घेतो. व्हेरी इझी. काही असं काही खूप
म्हणजे डोक्यावर जोर जोर येण्यासारखं काही प्रश्न नाही. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, हे सर्वचे सर्व एक्स बोलत झाले. हे x इक्वल टू 5, x इक्वल टू 7, x इक्वल टू 9, x इक्वल टू सर्व यांचे x चे. फॉर ऑल x बिलॉंग्स टू ए, याचा अर्थ सर्व एलिमेंट्स. x स्क्वेअर प्लस x इज एन इवन नंबर. x स्क्वेअर प्लस x इज एन इवन नंबर. तर मला सांगा आता हे आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करून बघायला लागेल. कसं थोडं रफ मध्ये करतो मी. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस x म्हणजे कसं ऐका, हे इवन नंबर झाला पाहिजे. ऐका बरं, मग मी असं करतो, x च्या जागेवर 3 पुट करा. 3 स्क्वेअर प्लस 3, बोला 9 प्लस 3 किती होते 12. इवन नंबर झाला. बोला 5 पुट करतो. 5 स्क्वेअर प्लस 5. ओके, x is equal to 5 घ्या. बोला 5 स्क्वेअर प्लस 5. ओके, हे बघा, बोला हे 25 प्लस 5 30 होते की नाही. मग इवन नंबर आहे. हे सर्व चेक करा. काऊन की फॉर ऑल म्हटलाय ना, फॉर ऑलचा मतलब सर्व एलिमेंट तुम्हाला घ्यायला लागेल. तर चेक तर करावंच लागेल. ओरल होते, फटाफट होते. पहा, बोलो 7x इक्वल टू 7 पुट करा. 7 स्क्वेअर प्लस 7, 49 प्लस 7 56 होते. ओके, राइट. इवन नंबर आहे. इवन आहे की नाही पाहून घ्या बस. ठीक आहे. तो बोला 9 स्क्वेअर x इक्वल टू 9 पुट करा. हे वाला नंबर इथं 9 स्क्वेअर प्लस 9 इट इज 81 प्लस 9 90 होते. ओके, मग 11 स्क्वेअर प्लस 11 x च्या जागेवर 11 पुट करा. 11 स्क्वेअर इज 121 प्लस 11 दोन ऑड नंबर मिळवले तर इवन बनणारच आहे. 1 प्लस 1 2 होते. ओके, 12 घ्या. 12 स्क्वेअर प्लस 3 हे 144. दोन इवन नंबर आहे, इवनच बनणार आहे. ठीक आहे, चला हे बनते आपलं इवन. सर्वचे सर्व काय बनले, x स्क्वेअर प्लस x इज एन इवन नंबर. हे करेक्ट झालं विचार. फॉर ऑल सगळे एलिमेंट घेऊन बघितले मी. याचे हे जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इवन सापडले म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. आपलं काय जातं ट्रू घ्या. ओके, चला पहा याची ट्रूथ व्हॅल्यू काहीच नाही. वन वर्ड आन्सर आहे. देअर एक्झिस्ट. बस दोन गोष्टी लक्षात ठेवा. देअर एक्झिस्टचा मतलब होते फ्यू, काही एलिमेंट्स, आणि फॉर ऑलचा मतलब होते ऑल. तर देअर एक्झिस्ट x बिलॉंग टू ए, काही एलिमेंट्स a चे असे असतील such that x square is less than 0. x square is less than 0. ठीक आहे. काही एलिमेंट्स x चे असे असतील, याचा अर्थ आहे काही एलिमेंट्स x चे a चे असे असतील जे x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज लेस देन 0 बनवते. म्हणजे गोष्ट सांगा, कोणत्याही नंबरचा स्क्वेअर घेतला तर तो लेस देन 0 होणेच नाही. अरे कोणत्याही नंबरचा स्क्वेअर घेतला, निगेटिव्हचा स्क्वेअर घेतला तर पॉझिटिव्ह बनते. तर लेस देन 0 कसं काय बनणार आहे. लेस देन 0 चा मतलब होते निगेटिव्ह. 0 पेक्षा छोटा म्हणजे निगेटिव्ह. तर x स्क्वेअर इज लेस देन 0 म्हणजे x स्क्वेअर इज निगेटिव्ह. पण मला माहित आहे हे जे नंबर आहे हे निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर घेतला तरी पॉझिटिव्ह होते आणि पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर घेतला तरी पॉझिटिव्ह होते. हे ग्रेटर देन 0 असायला पाहिजे होतं. ठीक आहे, परंतु जे आहे त्याला मान्य करा. तर या सर्वांचे जर स्क्वेअर घेतले तर नक्कीच पॉझिटिव्ह येईल आणि हे निगेटिव्ह हे जे दिलं आहे हे रॉंग वाटते. देअर एक्झिस्ट कोणताही फ्यू एलिमेंट्स ए मध्ये सापडत नाही जे याला ट्रू बनवतात. एखादा एलिमेंट x a मध्ये सापडला पाहिजे जो याला ट्रू बनवते. परंतु x स्क्वेअर यांचे सर्वांचे स्क्वेअर पॉझिटिव्ह राहणार आहे. देअरफॉर x स्क्वेअर इज लेस देन 0 इज फॉल्स. तर या स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स आहे. इथं फॉर ऑल जरी राहिलं असतं तरी फॉल्स होते.
काउंटची कोणताच एलिमेंट याने ट्रू नाही बनवत. ठीक आहे. या फॉर ऑल घेतो. फॉर ऑल म्हणजे सर्वच ए चे एलिमेंट्स साठी काय होते, x इज इव्हन नंबर. या सर्व एलिमेंटचं नाव x द्या. x. तो काय म्हणते, फॉर ऑल x बिलॉंग्स टू ए. असं समजा ना, फॉर ऑल एलिमेंट्स ऑफ ए इज दिस एक्झिस्ट. x इज इव्हन नंबर म्हणजे सांगा सर्वचे सर्व इव्हन नंबर आहे का? सर्वचे सर्व इव्हन नंबर आहे का? नाही. तर मग याने तुम्ही फॉल्स बोला. ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ठीक आहे. सर्वचे सर्व इव्हन नाही. सर्वचे सर्व इव्हन नाही म्हणून दिस स्टेटमेंट इज फॉल्स. पुरा चालते. ओके. आणखी एक दोन घेतो. बघा पाचवा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए. याचा अर्थ काय, फ्यू एलिमेंट्स ऑफ ए. फ्यू काही एलिमेंट्स. देअर एक्झिस्ट म्हणजे काही, फॉर ऑल म्हणजे सर्व. तर याच्यातले काही एलिमेंट काय करन, सच दॅट दिस विल बी ट्रू. आता याच्यासाठी एक ट्रिक अशी आहे की तुम्ही एक्सच्या जागेवर एक एक एलिमेंट पुट करून पहा तर हे ट्रू होते का. अरे काही एलिमेंट साठी ए च्या काही एलिमेंट साठी याचा अर्थ होते काही फ्यू एलिमेंट साठी हे ट्रू होते का, हे या सेंटेन्सचा अर्थ आहे. तर याला चेक करायसाठी मग काय करीन मी, आता गावरानी मेथड लावतो. तर याचे काय करा, तुम्ही एक एक नंबर पुट करा रफ मध्ये. बरोबर 3 बोला. 9 + 7 8 17 होते. 17 ग्रेटर 9. ठीक आहे. मग दुसरा नंबर पुट करा 5. हे होते 15. 15 + 8 23. हे रॉंग आहे. 23 मोठा नाही. ठीक आहे. तिसरा घ्या, चौथा घ्या, 12 घेऊन टाकतो डायरेक्ट. बोला 36 + 8 44. बोलो हे करेक्ट झाला विचार. मोठा नंबर याच्यासाठी घेतलं की 40 पेक्षा मोठा यायला पाहिजे, तर मोठा घेऊन टाकलं. तर बोला 3 × 12 36 + 8 44. हे ट्रू झाला. 44 इज ग्रेटर दॅन 40. तर बोला काही एलिमेंट्स ए च्या साठी फ्यू एलिमेंट्स ऑफ ए एक्झिस्ट सो दॅट दिस इज ट्रू. बोला 12 साठी ट्रू झालं की नाही. 11 साठी झालं असतं तरी चालते, काही म्हटलं आहे मी. एकापेक्षा जास्त काही फ्यू एलिमेंट्स. तर एकही एलिमेंट आपलं झालं तर आपल्याला जास्त टाइम पास करायचं काम नाही. दिस इज ट्रू म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू मी काय बोलीन, ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. काउंटची पहिल्या दोन एलिमेंट साठी चेक केलं होतं ते काही जमून नाही राहिलं. ठीक आहे. आपलं ओके झालं. आता याची ट्रूथ व्हॅल्यू फॉर ऑल एलिमेंट्स ऑफ ए. फॉर ऑल एलिमेंट्स ऑफ ए दिस इज ट्रू म्हणते. मी थोडंसं रफ काम करतो, रफ वर्क करतो. ठीक आहे. आता एक एक एलिमेंट घेऊन चेक करणं चालू करतो. त्याचं म्हणणं काय, सर्व एलिमेंट्स ऑफ ए, ऑल एलिमेंट्स ऑफ ए विल सॅटिस्फाय दिस इनइक्वालिटी असं म्हणते तो. तर चेक तर करा. यावर 3 पुट करा. बरं एलिमेंट्स ए चेच घेता. बोलो 6 + 9 = 15. बोला 14 आलं. एकदम करेक्ट. 15 इज ग्रेटर दॅन 40. राईट. मग आता 3 साठी राईट झाला. तर बाकीचे तर नंबर मोठेच आहेत. जर तुम्ही मोठे नंबर पुट कराल करून पहा. हे देखो 5 x च्या जागी 5. बोला 10 + 9 19. बोला हे तर इकडलं भाग मोठंच राहील 14 पेक्षा. बाकी सगळे नंबर मोठे आहेत. मोठे नंबर पुट केल्यावर या भागाचा कॅल्क्युलेशन मोठाच येईल आणि 14 पेक्षा मोठं राहील. तुम्ही चेक करू शकता. सर्व नंबर साठी हे ट्रू झाला. all elements of A will satisfy this inequality, therefore it is true. ओके. असे एकदम लॉजिक शिकवणे म्हणजे काय आहे, एकदम जे इंग्लिश लँग्वेज मध्ये रॅपिड रीडर असते, ज्याच्यात फक्त स्टोरीज असते.
स्टोरी वाचण्यासारखं चॅप्टर आहे आपलं आणि सुरुवात आपण या चॅप्टरशी केली आहे. आता आणखीन एक प्रॉब्लेम घेतो. बघा, एक नवीन प्रॉब्लेम घेतो. रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट यूजिंग इफ देन. हे महत्वाचं आहे. इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन असतो. इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन. तर विदाउट यूजिंग दिस लेटर यू रीराइट दिस स्टेटमेंट. तर इफ देन वापरायचा नाही आहे आणि तुम्हाला रीराइट करायचं आहे स्टेटमेंट. हेच एक काम करतो मी. या स्टेटमेंटला पी मानतो, याले क्यू मानतो. तर माझा स्टेटमेंट इफ देन मुळे इम्प्लिकेशन लावून पी इम्प्लाइज क्यू बनते. P stands for price increases. Q stands for Q एवढंच आहे. Demand falls. Demand falls. ऐकलं? तर गिवन स्टेटमेंट काय बनलं? If P then Q. तर गिवन स्टेटमेंट बनते. गिवन स्टेटमेंट is P implies Q. तुम्हाला या स्टेटमेंटचा निगेशन नाही लिहायचं आहे कालच्या सारखा. तुम्हाला रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट यूजिंग असं इंग्लिश ग्रामर मध्ये नाही वेळ सापडते. ठीक आहे. आता एक फॉर्म्युला शिकवतो, त्याच्यात आपण हे करू. तुम्हाला एक आणखी गोष्ट आहे. P implies Q चे डिफरंट फॉर्म शिकवले आहे. P implies Q चे डिफरंट फॉर्म असे शिकवले आहे. फर्स्ट P only if Q. सेकंड Q if P. हे वापरला आहे आपण. These are called different forms of P implies Q or if P then Q. P is sufficient for Q. आणि चौथा शिकवला आहे Q is necessary for P. या सर्वांचे अर्थ याच्याशी जुळते, परंतु हे जे कनेक्टिव्ह आहे हे इफ देनच मानलं जाते. काय म्हटलं मी? हे जे कनेक्टिव्ह आहे इफ पी देन क्यू याचेच भाऊ आहे. हे सर्व इफ आलाच की नाही? हे बघा, ओ ई ओनली इफ इफ आहेच की नाही? म्हणून हे सर्व चारीचे चारी पी सफिशियंट फॉर क्यू, क्यू इज नेसेसरी फॉर पी, हे चारीचे चारी याचेच भाऊ आहे. म्हणून यांना वापरायचा नाही. यांना सुद्धा वापरू नका. तुम्हाला एक स्टेटमेंट लिहा. हे डिफरंट फॉर्म आहे. डिफरंट फॉर्म विचारले तर असं लिहा. डिफरंट फॉर्मचा प्रश्न आला तर असं जरूर लिहा. परंतु तो म्हणते इफ देन वापरूच नका. हे सगळेचे सगळे आहे ना, ओनली हे इफ, ओनली, सफिशियंट, नेसेसरी, हे सर्व याचे भाऊ आहे. इफ देनच आहे असं समजून चाला. म्हणून यांना वापरायचा नाही. तुम्हाला एक थेरम शिकवला आहे. काय शिकवला आहे? P implies Q is equivalent to असा एक थेरम आहे. मी सांगतो तुम्हाला. P implies Q is equivalent to minus Q implies minus P. आणि आणखीन एक इक्विव्हॅलेंट टू मायनस पी आर क्यू असा एक थेरम शिकवला आहे. बघून घ्या थेरमच्या लिस्टमध्ये. दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस अँड ऑल थ्री आर इक्विव्हॅलेंट. तर एक काम करू. याचं तर हे याचं काम नाही आहे. हे काय? तर मायनस पी आर क्यू. आणि या सेंटेन्सला आता कुठलंही इम्प्लाय नाही, कुठलंही इफ देन नाही आहे या सेंटेन्समध्ये. आर आहे. आर चालते. ठीक आहे. इथं सर्वचे सर्व इफ होते, इफ देन आहे. म्हणून हे वापरू नका. कन्फ्युजन तुम्हाला राहणार आहे म्हणून हे सांगून दिलं. आणि आता याच्यात बिलकुल आर आहे. आर म्हणजे इफ देन नाहीच आहे. ओके. तर मायनस पी म्हणजे किती होईल? प्राइस डज नॉट इन्क्रीज. मायनस पी बनवा. प्राइस डज नॉट इन्क्रीज. आर क्यू लिया, फक्त साधा क्यू. डिमांड फॉल्स. डिमांड फॉल्स. That's all.
this sentence is called equivalent this sentence. If then न वापरता I have rewrite this sentence. तर अशा पद्धतीने लिहायचा आहे. एखादा प्रॉब्लेम आणखी घेतो. ठीक आहे, हे प्रॉब्लेम चांगला आहे. तर तुम्हाला इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे हे वापरा. ठीक आहे, एखादा आणखी घ्या प्रॉब्लेम. If it is cold, then we wear woolen clothes. If it is cold, then we wear woolen cloths. परत if then आला है. if then आला तो काही खूप नवीन नाही आहे. याला मी p मानतो, याला q मानतो. now it is if p then q, p implies q. तर p कशाला मानतो? it is cold. and q याला मानतो we wear woolen cloths. ठीक है, चला. तर गिवन स्टेटमेंट काय झाला? p implies q. मला p implies q म्हणजे if p then q नाही लिहायचा आहे. Without using if then you rewrite the sentence. I am writing now. तर p implies q चा फॉर्म्युला आहे, पाठ करून ठेवा. minus p or q. ठीक है, and then याला एक्सपांड करून minus p म्हणजे किती? It is not cold. It is not cold. मधाला आर लागला. आरचा आता एकदम डिफरंट भाषा झाली आपली इंग्लिशची. आता क्यों लिया? We wear woolen clothes. We wear woolen clothes. That's all. This sentence is called equivalent to this. Without using it then, असं जर प्रश्न आला तर या फॉर्म्युल्याने सोडवायचा आहे. या फॉर्म्युल्याचा एक भाग मी काल किंवा परवा सोडवलेला आहे. एक प्रॉब्लेम घेतला होता. जज द पेअर ऑफ स्टेटमेंट्स हॅव्हिंग द सेम मीनिंग. तर या फॉर्म्युल्याचा वापर झाला आहे त्याच्यात. ओके, तर इथं अशा टाईपचे प्रॉब्लेम अलग येतात. पण सर्वचे सर्व आजपर्यंत जे शिकवलं ते खूप सोपं आहे. आता एकच ॲटम राहिला आहे लॉजिकमध्ये, दॅट इज अप्लिकेशन ऑफ लॉजिक, दॅट इज इन स्विचिंग सर्किट्स. तर स्विचिंग सर्किटमध्ये लॉजिकचा वापर काय? तर काही मुलांनी मला विचारलं होतं की सर लॉजिकचा वापर काय आहे. तर उद्या आपण त्याचा वापर रिअल लाईफमध्ये आपल्या म्हणजे शिकण्याच्या लाईफमध्ये कुठे होते ते आपण बघू.